पैसे कमावलेत, पण आता प्रश्न येतो की हे गुंतवायचे कुठे? घरात ठेवावं तर महागाई गिळून टाकते आणि बाजारात टाकावं तर वाट चुकण्याची भीती वाटते. पण घाबरू नका, मी आहे तुम्हाला सांगायला. मी शिल्पा ऋषिकेश राठोड, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आज सांगणार आहे तुम्हाला गुंतवणुकीचे 4 प्रमुख रस्ते. त्यावर तुम्ही नक्की विचार करा. पहिला रस्ता आहे रिअल इस्टेट. घर, जमीन, फ्लॅट सगळ्यांचे स्वप्न असते. घर घेतलं म्हणजे गुंतवणूक झाली. पण अनेकदा लोक स्वतःच त्या घरात राहायला जातात. म्हणजे ना ते विकू शकतात ना भाड्याने देतात. मग ही खरंच इन्व्हेस्टमेंट आहे का? हे नक्की तपासा. असा इन्व्हेस्टमेंट जिथून पैसा बाहेरच जातो. EMI, मेंटेनन्स, सोसायटी चार्जेस आणि विकण्याची वेळ आली तर भाव येत नाही. काहीतरी आठवण निघते. इथेच माझं बाळ चालायला शिकलं. हे असा इन्व्हेस्टमेंट नसून भावनिक खर्च असतो. बरं, घर विकायला महिने लागतात म्हणजे ते इलिक्विड ॲसेट आहे. आणि जर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये हवे असतील तर अर्धा हॉल विकता येतो का? तर नाही. रिअल इस्टेट हे एक इंडिव्हिजिबल ॲसेट आहे. त्यात तुम्ही असे तुकडे करून विकू शकत नाही. त्यावर ट्रान्झॅक्शन कॉस्ट इतके जास्त आहे. ब्रोकरेज, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन. साधारण 50 लाखाच्या घरावर 4 ते 5 लाख रुपये खर्च असतो. आणि हे वरील सर्व खर्च आणि नोकऱ्या सांभाळून तुम्हाला हे नफा मिळतोय का? ते आधी नक्की बघा. म्हणून हे पहिले ॲसेट क्लास समजून घ्या. पण त्याचा गैरवापर इन्व्हेस्टमेंट म्हणून करू नका. दुसरा मार्ग म्हणजे कमोडिटी. सोनं, चांदी हे लग्नासाठी परफेक्ट आहे, पण गुंतवणुकीसाठी नक्कीच तपासा. कारण त्या शुद्धतेचा प्रश्न असतो. प्युअर आहे का की नाही? तुम्हाला त्यातून काहीही रेग्युलर उत्पन्न मिळत नाही. फक्त कॅपिटल ॲप्रिसिएशनची अपेक्षा असते. म्हणजे होप बेस गुंतवणूक. तुम्ही बघत असाल आजकाल सोनं चांदी हे सांभाळणं देखील कठीण झाले. त्यांनी अलीकडच्या काळात चांगला परतावा दिला आहे, पण तुमच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये त्याचं स्थान किती आहे ते बघा. तसंच फिजिकल सोनं घेताना मेकिंग चार्जेस आपण जवळजवळ 15% देतो. त्यानंतर 3% GST. म्हणजे सोनं घेताना तुम्ही ऑलरेडी 18% लॉस स्वीकारता. त्यामुळे कमोडिटीचा गुंतवणूक म्हणून विचार करताना लक्ष द्या. थँक्यू.